एक्सपर्ट्स, त्याचा तपास होईल. राऊत साहेब, तुम्ही जो संशय व्यक्त करता आहात सायबर हल्ला किंवा ज्या पद्धतीनं अत्याधुनिक सगळ्या यंत्रणांचा वापर होतोय, तर हा अपघात आहे की घातपात आहे, तुमचं काय मत आहे? नाही, मी त्याच्यावरती आता माझ्या मनात काही शंका आहेत आणि त्या शंका आता उघडपणे बोलून एक गोंधळ निर्माण करणं बरोबर नाही. माहिती विविध क्षेत्रातून आमच्याकडे सुद्धा येत असते. मुळात विषय आहे मेंटेनन्स. अहमदाबाद एअरपोर्टवर जिथून हे विमान उडायला परवानगी दिली, ज्या संस्था आहेत सरकारच्या मेंटेनन्स संदर्भात, इंजिनिअरिंग संदर्भात, ATC संदर्भात, ATCमध्ये क्षमतेपेक्षा 56% माणसं कमी आहेत. ATCमध्ये, DGCAमध्ये, ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेशी सगळ्यात जास्त जबाबदारी आपण अपेक्षा करतो, तेथेच माणसं कमी आहेत. का? कशासाठी? अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? अहमदाबाद एअरपोर्टवर विमानांच्या मेंटेनन्सची जबाबदारी कोणावर आहे? या सगळ्या गोष्टींवर आज लोक, प्रवासी यांच्या मनात संशय आहे आणि हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या या देशामध्ये घटेल. लोकांच्या मनात भीती आहे की भारतीय विमानांचं किंवा हवाई क्षेत्रामध्ये आपण अत्यंत गांभीर्यानं हे क्षेत्र घेतलेलं नाही. मंत्री पहा ना, काल मंत्रीच्या मृत्यूच्या ढिगारावरती उभे राहून ज्या पद्धतीनं वागत होते त्याला रील बनवणंच म्हणतात. त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेच दिसत नव्हता. आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत. महाराष्ट्रातले 20च्या आसपास लोक मरण पावले आहेत. अर्थात 300 लोकांचं दुःख आम्हाला आहे, पण आमच्या आसपाससुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये. पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही, अजिबात दिसत नाही. हे का? अहमदाबाद एअरपोर्ट हा केंद्रबिंदू आहे. तिथे सहज कसा काय कोणाला प्रवेश मिळू शकतो आणि ते कोण लोक आहेत? अहमदाबादच का निवडलं किंवा अहमदाबादला असा अपघात का होऊ झाला, हे खूप प्रश्न लोकांच्या मनामध्ये. अहमदाबाद लक्षात घ्या, मेडिकल इमारतीवरती विमान कोसळलं, तिथे 100च्या आसपास डॉक्टर्स आणि विद्यार्थी मरण पावले. त्या इमारतीच्या आसपास काही लहान सहान दुकानदार होते, स्टॉलवाले होते, ती मुलं मरण पावली. हे सहज विसरता येणार नाही. बेळगावमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला त्याच पद्धतीचा हा अपघात आहे. पण माणसं मेली भारताची. त्यातून सरकार काय धडा घेणार आहे? हवाई क्षेत्रामध्ये, एव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे. आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही. आणि रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेले वर्षभर अनेकांना पडलेला आहे. विमानांची दुरुस्ती, विमानांमधली सेवा, अशा अनेक गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राऊतसाहेब, विरोधी पक्षाकडून मागणी करण्यात येते की एव्हिएशन इंडस्ट्रीची श्वेतपत्रिका काढण्यात यावी. ज्या साधारण गेल्या 10 वर्षातल्या ज्या काही घटना आहेत ते पाहता घटनांपेक्षाही व्यवहार ॲव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मग राफेलपासून सगळंच आलं आहे. राफेल आला आहे, अपाचे हेलिकॉप्टर्स आले आहेत, बरं का. या क्षेत्रामध्ये झालेला व्यवहार याच्यावर्षी जर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असेल तर ती योग्य. ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगपतींची जी स्पर्धा सुरू आहे सध्या, कोणी कोणते एअरपोर्ट घ्यायचं आणि कोणी कोणती विमान कंपनी खरेदी करायची, या क्षेत्रावरती सुद्धा कब्जा मिळवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे
घाणेरडा, त्याचीसुद्धा आता प्रवाशांना भीती वाटू लागली. साहेब, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विषय आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा